आणि आज सुद्धा या गोष्टींचा त्या ठिकाणी काय होत आहे, भांडवल केलं जातं. आज सुद्धा त्या ठिकाणी ब्लॅक कम्युनिटीला या गोष्टीवरून टॉर्चर केलं जातं आणि त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. ही कविता जी आहे ही कविता वेगळ्या धाटणीची आहे. ही कविता एक निराश झालेला भाऊ आहे आणि त्याला पत्राच्या माध्यमातून कवितेने दिलेलं प्रोत्साहन याच्यावरती ही कविता काय आहे, डिपेंड आहे. मग तो भाऊ का निराश झाला आहे त्याचा रिझन इथं कुठल्याही प्रकारे दिलेला नाही. लक्षात आलं? ठीक आहे. सी ऑन द पेज नंबर 75, देअर इज अनदर स्काय. आपल्याकडे अशी एक म्हण आहे मराठीमध्ये की आकाशाला गवस निघालणे, बरोबर आहे. आकाशाला गवस निघालणे, बरोबर आहे. आकाशाला गवस निघालणे या शब्दाचा अर्थ काय? आकाशाला गवस निघाले म्हणजे काय? काय त्या शब्दाचा अर्थ काय होतो? आकाशाला गवस निघालणे, यशाचं उत्तुंग शिखर सर करणे असा काय होता त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. आकाश हे मर्यादित आहे का अमर्यादित आहे? मर्यादित आहे, अमर्यादित आहे. आकाश कसं आहे? अमर्यादित स्वरूपाचं आहे. यश पण आपलं असंच असतं, ते अमर्यादित स्वरूपात असतं. 10वीला मिळवलं तुम्ही यश, मिळवल्याशिवाय हित आहे का? बरोबर आहे. 10वीला तुम्ही यश मिळवलेलं आहे. मग झालं का? 10वीला यश मिळवलं म्हणजे जीवनातलं यश मिळवायचं उद्दिष्ट संपलं का? नाही. आता काय करायचं आपल्याला? पुढं 12वीला यश मिळवायचे, बरोबर आहे. परत 12वीला यश मिळाल्यानंतर डिग्री, त्यामध्ये यश मिळवायचे. डिग्रीचं यश मिळवल्यानंतर पुढं सगळ्यात मोठं यश ते आहे कोणतं? जॉब. तुमच्या डोक्याला किती तिरकं चालतंय असं नाही काय. जॉब झाल्यानंतर परत मग लग्न, नाहीतर अगोदर लग्न पूर्ण परत जॉब मिळवायचं म्हणल्यावर शक्य हो नाही. लक्षात आलं का? अगोदर काय पाहिजे? जॉब पाहिजे, मग मनासारखं लग्न. नाहीतर अगोदर दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे लग्न आणि मग मनासारखा जॉब, ते सूत्र जुळत नाही. लक्षात घ्या. तुमच्याकडे चांगला जॉब असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे घडेल. तुमच्याकडे चांगला जॉब नसेल तर तुम्हाला दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. हा यशाचा काय झाला पुढचा टप्पा. यश ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यश ही कसली प्रक्रिया असते? निरंतर चालणार. यश कधीही मर्यादित नसतं, ते अमर्यादित असतं. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? आकाशाला गवसनी घालणे असं म्हणलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, एखाद्या टप्प्यावरती जर आपल्याला अपयश आलं तर आपण लगेच निराश होतो, हताश होतो, वायब्रंट होतो, अस्थिर होतो, आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण चांगली वाट सोडून वाईट वाटेला लागतो, वाईट मार्गाला. अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्यासमोर, अशी बरीच उदाहरणं आहेत. आपल्या अवतीभोवती जर तुम्ही सर्च केलं तुमच्या अवतीभोवती तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा काय होतील, अशी बरीच उदाहरणं काय होतील, दिसून येतील की ज्या लोकांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 10वीला चांगले गुण मिळवले आहेत, 12वीला सुद्धा कसे गुण मिळवले आहेत, चांगले गुण मिळवले आहेत, किंवा 10वीला चांगले गुण मिळवले आहेत आणि 12वीला सायन्सला प्रवेश घेतलेला आहे, 11-12वीला, आणि 12वीला बरोबर 50% आतरले, त्यांना ग्रुप सुद्धा क्लिअर झालेला नाही. आणि मग ग्रुप क्लिअर झाला नाही म्हणून ते मुलं परत व्यसनाकडे वळलेले आहेत, नैराश्याकडे वळलेले आहेत, त्याचबरोबर उंडकेपणाकडे वळालेले आहेत, गुन्हेगारीकडे वळालेले आहेत, मानसिक विकृतीकडे वळालेले आहेत. आपल्याला बरीच अशी मुलं काय होतील आपल्या आजूबाजूला दिसून येतील. हे लक्षात घ्या. अपयशानं खचून जायचं नसतंय. मराठीमध्ये अजून एक म्हण आहे, काय रे? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, बरोबर आहे का? जर तुम्ही अपयशाची पायरी चढणार नसाल तर तुम्हाला यशाची हिरवळ दिसणार नाही. साधी आणि सोपी गोष्ट आहे. एक PSI आहे ओंबाळे, त्याचं नाव काय आहे? आडनाव मला ओंबाळे आठवते. त्याची यूट्यूबला एक लिंक आहे, त्याच्यावर त्याचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने व्याख्यान दिले. त्या व्याख्यानामध्ये असं सांगितलंय की मी सुरुवातीला मला शाळेमध्ये शिकवलं
अपयश ही यशाची किती पायरी आहे? पहिली पायरी. जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं, बरोबर. पण आता अपयशाच्या 10 पायऱ्या चढाव्या लागतात. किती पायऱ्या चढाव्या लागतात? 10 पायऱ्या चढाव्या लागतात. तेव्हा आपल्याला पुढे जाऊन काय मिळतंय? यश मिळते. आता एका पायरीवर यश नाही मिळत. त्यानं उदाहरण सांगितलं होतं. त्याला असं सांगितलं की मी 2000 काय ते साल असेल, समजा 10 साल असेल, 2010 साली मी 10वीला नापास झालो, 11ला पास झालो, 13 वेळेला 2013ला 12वी नापास झालो, 14ला परत पास झालो, 15, 16, 17ला परत काय झालो, ग्रॅज्युएटला नापास झालो, 18ला परत पास झालो. मी एक एक्झाम्पल, मला ते वर्ष आठवत नाही होता, लक्षात. मी एक्झाम सांगतोय. परत 18ला ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर परत MPSCला बसलो. MPSCला परत 3-4 टर्म गेल्या. आणि मग मला ते एका ठिकाणी असा सुविचार दिसला, म्हणत होतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि मग म्हणतो त्याने त्या सुविचारावर विचार केला. आणि तो म्हणतो की मी ज्यावेळेस मागं पळून पाहिलं त्यावेळेस त्याचं असं मत होतं की मी अपयशाचा अख्खा जिनाच चढून आलो म्हणतो. आणि त्यानंतर मला काय मिळालं होतं? यश मिळालं होतं. म्हणजे तुम्हाला आता आयुष्यात एकदा अपयश आल्यानंतर लगेच यश दिसेल असं पण नाही, हे लक्षात ठेवा. कारण का स्पर्धाच तेवढी वाढली. आता पूर्वीच्या वर्गातली विद्यार्थी संख्या किती असायची रे? 50-60 विद्यार्थी असायचे. आता 200-200 विद्यार्थी. वर्गात पोरं बसत नाही ती. कोरोनामुळे ही स्थिती आहे. कोरोनामुळे ही काय आहे? स्थिती आहे. अन्यथा आपल्या वर्गामध्ये एका डिव्हिजनचे विद्यार्थी या वर्गात सुद्धा बसले नसते. एवढी मोठी स्ट्रेंथ आहे आपल्याकडे. लक्षात घ्या. सायन्सची, कॉमर्सची, हे लक्षात घ्या. पहिलं लक्षात घ्या तुमच्या. म्हणजे स्पर्धा किती वाढली लक्षात घ्या. तुम्हाला सायन्सला प्रवेश मिळवताना सुद्धा किती तकलीफ आल्यात, किती अडचणी आल्यात, याची जरा थोडीशी काय करा, बॅकग्राऊंड तपासून पहा. त्यामुळं एका टप्प्यावरती जर तुम्हाला अपयश आलं तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पुढच्या टप्प्यावरती यश येईल, पुढच्या पायरीवरती यश येईल. तुम्हाला अजून एकदा अपयश येईल, अजून एकदा अपयश येईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रयत्न सोडून द्यायचे, तुम्ही वाईट मार्गाला जायचं, तुम्ही व्यसनाकडे वळायचं, तुम्ही गुन्हेगारीकडे वळायचं, तुम्ही मानसिक खच्चीकरण करून घ्यायचं. याचा अर्थ असा येतोय का? नाही. त्या कवीच्या भावाला सुद्धा अपयश आलेलं आहे आणि तो सुद्धा असा दुसऱ्या मार्गाला गेलेला आहे. आणि त्याचं कन्सोलेशन करण्यासाठी, त्याचं समाधान करण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी, त्याला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी कवयित्रीनं, पोएटेसनं त्याला काय लिहिलं आहे? संवाद साधण्यासाठी एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्राचं इथं काय केलेलं आहे? कवितेच्या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. आयस ब्रेकर्समध्ये पहा काय दिलं आपल्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये. लाईफ इज अन अमालगम ऑफ हॅपी अँड सॅड मुमेंट्स. जीवन हे मिश्रण आहे. अमालगमेशन म्हणजे काय? मिश्रण. अमालगमेशनचा अर्थ काय होतो? मिश्रण. कशाचं मिश्रण आहे सांगितलं त्यांनी? हॅपी अँड सॅड मुमेंट्स. जीवन कशाचं मिश्रण आहे? सुखद आणि दुःखद घटनांचं. आयुष्यात सुख आहे तसं काय आहे? दुःख पण आहे. सुख आहे तसं काय आहे? दुःख पण आहे. कसं आहे सांगा बरं? दुःखाला महत्व कधी आहे? दुःखाला महत्व कधी आहे? सुख असेल तर. आणि सुखाला महत्व कधी आहे? दुःख असेल तर. जर तुमच्याकडे सगळं सुखच आहे, तुम्हाला दुःखाची जाणीव होईल का? दुःख काय असतं हे कळेल का? जर तुम्हाला दुःख माहीत असलं तर सुखाचं महत्व कळेल का? तुम्हाला सुखाचं महत्व कळणार उकडल्याशिवाय फॅनची किंमत कळत नाही. घाम आल्याशिवाय फॅनची किंमत कळत नाही. फॅनकडे बघू नका लगेच, आवाज येते म्हणून बंद ठेवले. जोपर्यंत आपल्याला उष्णतेची जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला फॅनची, एसीची किंमत कळत नाही. म्हणजे अगोदर दुःखाची जाणीव झाली पाहिजे, नंतर कशाची जाणीव होते? आपल्याला सुखाची जाणीव होते. लक्षात. सुख मिळाल्यानंतर दुःखाची काय होते? जाणीव होते. लक्षात येईल. आपल्याला खूप दुःख झालं, आपल्याला काय झालं? खूप दुःख झालं, खूप कष्ट करावं लागते आपल्याला, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला काय करावं लागते? कष्ट करावं लागते. मग आपल्याला कशाची जाणीव होते? सुखाची. म्हणजे दुःखात कशाची जाणीव होत असते? सुखाची जाणीव होत असते. आणि जीवन हे त्याचं मिश्रण आहे. जीवन काय आहे? त्याचं मिश्रण आहे. नुसतं प्लेन आयुष्य जगायचं आहे का? नुसतं प्लेन आयुष्य जगायचं आहे ज्यात सुख पण नाही आणि दुःख पण नाही, त्याला आयुष्य म्हणायचं आहे का? डॉक्टर सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या पेशंटची कुठपर्यंत गॅरंटी देतात? जोपर्यंत त्यांच्याकडचा तो मीटर जो आहे त्याच्याचा टेम्पो जोपर्यंत सिग्नल खालीवर 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 करत असतो तोपर्यंत पेशंट काय म्हणतात? डॉक्टर देवाच्या हवाले. कुणाच्या हवाले? मी माझे प्रयत्न खूप करतोय, बरोबर आहे का? पण ज्या वेळेस तो मीटर एका रेषेत चालू लागतो त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात? आता घरी न्या.
चांगलं काय चांगलं चांगलं करून खाऊ पिऊ घाला, 4 दिवसाचा सुख ते तुमचा, बरोबर आहे. प्लेन आयुष्य जगून उपयोग नाही. जीवनात काय पाहिजे? सुख आणि दुःख, अमार्गमेशन, याचं काय पाहिजे आपल्याला? मिश्रण पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. लाईफ इज अन अमार्गमेशन ऑफ हॅपी अँड सॅड मुमेंट्स. जीवन हे सुख आणि दुःखाचं काय आहे? मिश्रण आहे. थिंक अबाउट सच मुमेंट्स इन युअर लाईफ. मग तुमच्या जीवनामध्ये असे जे काही क्षण आहेत, या क्षणाबद्दल तुम्ही काय करा? विचार करा. पेअर विथ युअर क्लासमेट्स. तुमच्या मित्रांच्या सुखदुःखाबरोबर त्याचं पेअरिंग करा, त्याच्या जोड्या लावा. म्हणजे तुमच्या मित्राचे काय सुखदुःख आहेत, तुमची काय सुखदुःख आहेत, त्याचे पेअरिंग करून पहा. अँड शेअर बोथ द ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. आणि जीवनातले दोन्ही ॲस्पेक्ट जे आहेत एकमेकांबरोबर काय करा? शेअर करा. हॅपी मुवमेंट्स कोणते आणि सॅड मुवमेंट्स कोणते, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. एखादी निबंध स्पर्धा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये उत्कृष्ट निबंध लिहून पाठवला आहे, तुम्हाला त्याबद्दल काय मिळालं? प्रथम क्रमांक भेटलेला आहे त्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये. तो तुमच्या जीवनाचा कसला आनंद आहे? कसला क्षण आहे? हॅपी मुवमेंट. कसला क्षण असतो? हॅपी मुवमेंट असतो. सुख छोट्या छोट्या गोष्टीत मानायचं, लक्षात. आणि ते पण मानलं तर आहे. तुम्ही जर नाही ना मानलं, कशातच सुख नाही. तुम्ही जर नाही मानलं तर तुम्हाला कशातूनही सुख भेटणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे सुख काय करा? छोट्या छोट्या गोष्टीतून मानायला शिका. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखाद्या जण आपल्याला जर म्हणलं ना, हां खूप छान काम केलंस, त्यात सुद्धा आपण समाधान मानलं पाहिजे. मुलगा खूप चांगला आहे, त्यात सुद्धा आपण समाधान मानलं पाहिजे, लक्षात आलं. मुलगी चपात्या खूप छान करते, खुश झालं पाहिजे आपण. हां, उगी त्याला नाकाडोळं मोडायला नाही ती, लक्षात आलं का. त्यामुळं या जीवनातले छोटे छोटे क्षण जे असतात ना, ते तुमच्या मनाची जडणघडण घडवतात. ते तुमच्या मनाची, तुमच्या व्यक्तिमत्वाची काय करत असतात? जडणघडण करत असतात. या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपली विचारसरणी घडत असते. आपण एखाद्या गोष्टीला कसे रिस्पॉन्ड होतो ते डिपेंड राहतं, ते ठरत असतं. त्याच्यानुसार आपल्या व्यक्तिमत्व आहे. मग व्यक्तिमत्व निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे ते त्यानुसार ठरत असतं. एखाद्यानं आपलं कौतुक केलं, त्याला दाद द्या. एखाद्यानं आपले दोष काढले, ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करा. त्याला दोष देऊ नका, उलट तुला काय कळतं, लक्षात. आता एखादी वेगवेगळ्या बुद्धी असतात. सगळेच घरी लोक येणारे चांगले असतील का? असतील का? सगळेच पाहुणे येणारे चांगले पाहुणे असतील का? नसते. ती जाताना हळूच काय काढी टाकून जाते ती. समजा एखादा पाहुणा आला घरी, आम्हाला चपात्या खूप छान केलेत, कुणी केलेत? आमच्या पिंटीने केलेत. हां, खुश, बरं आहे. आई वडील पण खुश होतो. एखादा पाहुणा येतो, आज काय स्वयंपाक बरोबर झाला होता, कुणी केला? पिंटी केला. पिंटी फुगून टम. 2 दिवस त्या पाहुण्या नावानं बोटं मुडती, ती ठेचा लागू मरतंय तिकडं. काय ते ना, ती का म्हणलं असेल, त्याचं म्हणायचं काम ते म्हणलं असेल. आपली काय दोष राहिलाय का? आपल्याकडून कुठं मीठ कमी पडलंय का? ते पहा ना. आपण आपले दोष शोधतो कधी? आपण कधीच आपले दोष शोधण्याचा प्रयत्न करत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सॅड मुवमेंट काय? लुझिंग युअर मोबाईल, बायसिकल ऑर वॅलेट. तुमचं बायसिकल हरवली, मोबाईल हरवला किंवा वॅलेट हरवलं, तो तुमच्या जीवनातला काय? दुःख क्षण आहे. अजून असे कोणकोणते क्षण असतात? आता त्यांनी 2 क्षण सांगितले त्या ठिकाणी. विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन, हा हॅपी मुवमेंट आहे. आणि सॅड मुवमेंट कोणते? लुझिंग युअर मोबाईल, बायसिकल ऑर वॉलेट. हा तुमच्या जीवनाचा सॅड मुवमेंट आहे. अजून सांगा बरं. हां, बोला पटकन. तुमच्या जीवनातले असे सुखी क्षण कोणते, दुःखी क्षण कोणते? सुख आणि दुःख आहे का नाही तुमच्या जीवनात, त्या अगोदर क्लिअर करा. आहे ना? हां, मग सांगा कोणते आहेत का सुखी क्षण कोणते? बोला पटकन. काय छोट्या छोट्या गोष्टी असतात. अचानक वडिलांनी घरी अमेरिकन नट्स आईस्क्रीमचा पॅक आणला, हॅपी मुवमेंट. अचानक हा सरप्राईज दिलं त्यांनी. आणि त्यात स्पेशल अजून कोणता? अमेरिकन नट्सचा फॅमिली पॅक आणला. त्यातला निमा तुम्ही संपवला चोरून चोरून. फ्रीजची बाटली काढायची ऐवजी त्याबरोबर 1 केक, फ्रीजची बाटली घ्यायची त्याबरोबर 1 केक, बाटली बाजूला, तुमचा कार्यक्रम सुरू. सॅड मुवमेंट. दुःखी क्षण कोणता तुमच्या आयुष्यातला? आणलेला केक घरी आणल्यानंतर कुठेतरी टेबलवर ठेवला असतो आईस्क्रीमचा पॅक, आणि त्याला मांजर तोंड लावते. सॅड मुवमेंट आहे, साधी गोष्ट आहे. अजून कोणकोणत्या? हा गमतीचा भाग झाला.
समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला तुमच्या बर्थडेला एखादी बाईक गिफ्ट दिली, एखादं वॉच गिफ्ट दिलं, बरोबर आहे? तो तुमच्या जीवनातला कसला क्षण झाला? आनंदी क्षण झाला, बरोबर आहे? तुमचं भांडण झालंय, तुमची काही चूक नाही, तुमची काही चूक नाही, आणि तरी पण तुमच्या वडिलांनी तुमची खरडपट्टी काढली, तो कसला क्षण झाला? सॅड मुवमेंट झाली. लक्षात आलं? अशा अनेक गोष्टी असतात ज्या जीवनात काय होतात, घडत होतात. याचं मिश्रण करून जगायला शिका. दुःखाच्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायला शिका. आनंदाच्या गोष्टीकडे काय करा, सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. सेकंड नंबर पहा, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड प्रोव्हर्ब्स, idioms or phrases of similar meaning to the one given and fill them in the stars given below. Discuss with your partner, मित्राबरोबर चर्चा करायला सांगितलेलं आहे. and find proverbs, idioms or phrases, हे तिन्हीचा अर्थ एकच, म्हणी किंवा छोटे छोटे शब्दप्रयोग जे असतात का, फ्रेजेस वगैरे, त्या तुम्हाला खाली लिहायचे आहेत. ऑफ सिमिलर मिनिंग, त्याच अर्थाच्या, टू द वन गिवन, एक जी दिलेली आपल्याला त्या अर्थाच्या समानार्थी म्हणी वगैरे शब्दप्रयोग जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. अँड फिल देम इन द स्टार्स गिवन बिलो. कोणती प्रोव्हर्ब दिली आपल्याला? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. आपल्या मराठीत एक म्हण आहे, ती त्याच्याशी मिळती जुळते ना. आपल्या मराठीतल्या म्हणी खूप भारी असतात. तुम्हाला येतात का मराठीतल्या म्हणी? मराठीतल्या म्हणी येतात का? सांगा बरं एखादं उदाहरण. याच्याशी मिळती जुळती मराठीत म्हण. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणजे काय? प्रत्येक ढगाला एक झालर असते, असा त्याचा शब्दशः झाला. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा एक दिवस येत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा काय येत असतो? एक दिवस येत असतो. यश, मगाशी आपण यशावर चर्चा केली, डिस्कशन केलं, बरोबर आहे? यश कधी येईल हे सांगता येत नाही. यश कधी भेटेल हे सांगता येत नाही, पण आयुष्यात ते मिळत असतं. लक्षात घ्या, कधी ना कधी काय होत असतं, ते भेटत असतं. ते लवकर भेटेल, उशीर भेटेल. काही जणांना वय 40व्या वर्षी भेटतं. शिवाजी महाराजांना वय 17व्या वर्षी भेटलं, 16व्या वर्षी तोरणा जिंकला, सॉरी कोंढाणा, बरोबर? श्रद्धेला कोणता जिंकला तरी? कोंढाणा जिंकला, वय 16व्या वर्षी. इतक्या लवकर त्याने जिंकलं. आपल्याला 25 आली तरी टू व्हीलर खरेदी करणं होत नाही. वडिलाकडे जायला कॉलेज 100 रुपये मागतोय, आणि त्यांनी वय 16व्या वर्षी काय जिंकला होता? कोंढाणा जिंकला होता. डोनाल्ड ट्रम्प 75व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या-22व्या वर्षी काय लिहिली? नाही, 14व्या वर्षी, बरोबर आहे? 14व्या वर्षी काय लिहिली? ज्ञानेश्वरी लिहिली. आणि काय काय माणसं अशी असते ती की अगदी वयाच्या 90व्या वर्षी, 100व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी राष्ट्रपती बनते ती, किंवा एखादं मोठं काय. यशाला आयुष्यात ठीक आहे, कुणाची कुणाबरोबर स्पर्धा नाही, कुणाची कुणाबरोबर स्पर्धा नाही. काही जणांना यश लवकर येतं, काही जणांच्या जीवनात यश कसं येतं, उशिरा येतं. लक्षात घ्या, आपली स्पर्धा आपल्याबरोबर. आपली स्पर्धा कोणाबरोबर पाहिजे? आपल्याबरोबर पाहिजे. स्पर्धा दुसऱ्याबरोबर केली की द्वेष निर्माण होतो, आणि स्पर्धा स्वतःबरोबर निर्माण केली ईर्ष्या निर्माण होते. मग काय पाहिजे? ईर्ष्या पाहिजे मनात का द्वेष पाहिजे? ईर्ष्या पाहिजे. काय पाहिजे आपल्याकडं? ईर्ष्या पाहिजे. आपण जेव्हा स्वतःशी स्पर्धा करतो त्यावेळी स्वतःच्या मनात स्वतःबद्दल काय निर्माण होते? ईर्ष्या. स्वतःच मूल्यमापन करायचं. मला 10वीला किती होते? 72%. आता 82%. 12वीला किती होते? 82. मग नीटचा स्कोर मला 750 पैकी किती पाहिजे? 700 पाहिजे. ही स्वतःशी केलेली काय झाली? स्पर्धा झाली. मराठीत म्हण कोणती? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंगची. सांगा, त्याला हिंदीत चांगलं वर्जन आहे त्याचं. हर कुत्ते का दिन आता है. प्रत्येक श्वानाचा त्याच्या आयुष्यात काय असतो? दिवस असतो. लक्षात घ्या, म्हणजे आयुष्य सगळ्याला जिंकायची संधी देत असतं. आयुष्य सगळ्याला काय देत असतं? जिंकायची काय देत असतं? संधी उपलब्ध करून देत. मग या आशयाच्या अजून एक 2 प्रोव्हर्ब आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. सांगा बरं.
टाइम गिव्स यू चान्स. वेळ काय करत असते तुम्हाला प्रत्येकाला संधी देत असते. ठीक आहे. आणखी सांगा माहिती आहे का तुम्हाला. ठीक आहे. घरी गेल्यानंतर काय करतं तुम्ही शोधा. पुढची ऍक्टिव्हिटी पहा. ही ऍक्टिव्हिटी क्लिअर केली तुम्हाला मी घरी सोडवली. पुढची ऍक्टिव्हिटी पहा 75 ची. वेन वी लुक ॲट द स्काय, आपण ज्यावेळेस आकाशाकडे पाहतो, वी फाइंड सेव्हरल ऑब्जेक्ट्स, आपल्याला विविध प्रकारचे ऑब्जेक्ट्स दिसतात. दे स्टँड फॉर समथिंग ऑर द अदर. ते कशासाठी किंवा इतर गोष्टीसाठी उभे असतात किंवा त्या ठिकाणी असतात. ते कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फाइंडिंग द सिग्निफिकन्स ऑफ द गिवन ऑब्जेक्ट्स. खालील ऑब्जेक्टचा सिग्निफिकन्स काय आहे हे तुम्हाला खालील ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायचं. वन एक्झाम्पल इज डन गिवन फॉर यू. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. क्लेस्टियल बॉडीज असोसिएशन. आता क्लेस्टियल बॉडीज मध्ये काय दिले बघा. द सन काय दिलंय. सन दिलेला आहे. आणि असोसिएशन मध्ये पॉवर, हीट, एनर्जी, कमिटमेंट एक्सेट्रा. आता पुढं मून, लाईट, पीस, शांतता. चंद्र कशाचं प्रतीक आहे. शांततेचं प्रतीक आहे. बरोबर आहे. आणखी लाईट, त्याला पण येईल लाईट. बरोबर आहे. लाईट, पीस, अजून कम्फर्ट, आणखी एटसेट्रा. ठीक आहे. रेनबो, व्हरायटी, काही जरा विविधता. रेनबो मध्ये काय असतात. विविध कलर असतात, रंग असतात. बरोबर आहे. व्हरायटी त्यामध्ये. अजून स्पिरिट, काय असते त्यामध्ये. स्पिरिट असते. आणखीन ठीक आहे. त्यानंतर काय. स्टार्स, शाईन, काय त्याला शाईन येईल. अजून अँगल्स, अँगल्स ऑफ सक्सेस. अजून लाईट एटसेट्रा इत्यादी. ठीक आहे. अजून वेगवेगळे मुद्दे येतील ते सुद्धा काय तुम्हाला सुचले तर त्या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. द लास्ट ऍक्टिव्हिटी इज कलर्स मेन्शन इन द हेक्झॅगॉन्स गिवन बिलो. खालील हेक्झॅगॉन मध्ये काय दिलेले आहेत. काही कलर्स दिलेले आहेत. आर असोसिएटेड विथ समथिंग ऑर द अदर. ते कशाशी तर असोसिएटेड आहेत. काय ते कशाशी संबंधित आहेत. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फिल इन द ब्लँक्स. तुमच्या मित्रावर चर्चा करा. ते कशाशी संबंधित आहेत ते सांगा. आता पहिला पिंक कशाशी संबंधित आहे. व्हॉट द कलर पिंक इज असोसिएटेड विथ. प्रेमाशी. कशाशी संलग्नित आहे तो. प्रेमाशी संलग्नित आहे. येलो, येलो कशाशी संलग्नित आहे. आता रेड, रेड कशाशी संलग्नित आहे. अँगर, डेंजर, धोका. बरोबर आहे. त्याशी संलग्नित आहे. ब्लॅक प्रोटेस्ट, निषेध व्यक्त करण्यासाठी वगैरे. बरोबर आहे का. त्याशी संलग्नित आहे. व्हाईट शांतता. कशाचे मी नंतर कसले कपडे घालतात. एखादी डेड बॉडी असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट द्यायला चाललात तर त्या ठिकाणी कसले कपडे घालून जातात. आपल्याकडे घालत नाही ती. हाय क्लास सोसायटी घालते ती. दिखाऊपणा सगळा. येलो कलर कशाचा सिम्बॉल आहे किंवा कशाचे असोसिएट आहे. येलो. ब्ल्यू कलर कशाशी संबंधित आहे. डेप्थ, खोली. कशाशी संबंधित आहे. आकाशाची खोली, समुद्राची खोली. लक्षात आलं. कशाशी संबंधित आहे. डेप्थनेस, डेप्थनेस. ठीक आहे. येलो. Try to find out this one from your book, okay, or from any other sources. या पद्धतीनं आपण आज काय केलेलं आहे. पहिल्या 1 2 3 4 किती ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या त्या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग मधल्या आज ब्रेकर्स मधल्या 4 ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत. या 4 ऍक्टिव्हिटी काय करा उद्या सोडवून घेऊन या. ठीक आहे. थांबूया या ठिकाणी आज आपण.